1656चा काळ आणि ह्या 1656च्या काळामध्ये छत्रपती शिवबाराजांनी मोहीम काढली आहे. जावळी प्रांतावरती महाराज चालून गेलेत. महाराजांनी जावळी काबीज केली आहे. रायरीपर्यंतचा मुलूक त्यांनी काबीज केलाय. रायरीचा डोंगरही त्यांनी जिंकलाय की जी आपल्या हिंदवी स्वराज्याची जी राजधानी आहे रायगड, त्या रायगडाचं पहिलं नाव आहे रायरी. तो रायरीचा डोंगर आहे आणि महाराजांनी तो डोंगर पाहिलाय. आणि बखरीमध्ये फार सुंदर उल्लेख आहे की राजे त्या गडावरती रायरीच्या डोंगरावरती गेलेत आणि बखरकाराने फार सुंदर लिहिले की खासा राजा जाऊन पाहता गड बहुत चखोट, चौथरके गडाचे कडे तासिल्याप्रमाणे, पर्जन्य काळी गडावरती गवतही उगवणार नाही. पृथ्वीवरती दौलताबाद गड खरा, पण त्या दौलताबाद पेक्षाही 10 गुण उंच. म्हणजे जो स्वराज्याची जी पहिली अगोदरची राजा रामदेवरायाच्या वेळेस जी आपली राजधानी होती देवगिरी, त्या देवगिरीपेक्षाही 10 पट उंच किल्ला आहे असं वर्णन आहे. आणि मग पुढे राजांच्या मुखामध्ये शब्द आहे की तख्तास जागा हाच गड करावा. तख्त म्हणजे सिंहासन, म्हणजे सिंहासन. राजांनी जे हिंदवी स्वराज्य स्थापनेचं जे स्वप्न पाहिले त्याच्याकरता रायगडच किल्ला निवडावा हे महाराजांनी सूक्ष्म नियोजन केलंय.